नमस्कार, लाईव्ह महाराष्ट्र 9 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण करंबळी येथील अनपला जोडला जाणारा जो पूल आहे या पुलाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकताय पुलाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उद्या आमदारांच्या हस्ते या ठिकाणी या पुलाचं उद्घाटन देखील होणार आहे। आपल्या इथे काही स्थानिकचे लोक आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करूया। अजित देसाई आहेत। या पुलाच्या संदर्भात किंवा इथली रहदारी आणि बरेच वर्ष हे काम रखडलेलं होते, काय वाटते तुम्हाला आता काम पूर्ण झालं या ठिकाणी? हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे। हा 20 वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि त्यानंतर तो लागलीच 1-2-3 वर्षातच पडला। तत्कालीन आमदारांनी वगैरे प्रयत्न केले पण हा काय पूर्तता झाली नाही। विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी संघर्ष यात्रा काढली आणि त्या संघर्ष यात्रेमध्ये अग्रक्रमाने ह्या पुलाला प्राधान्य दिलं आणि त्यानंतर ते आमदार झाले फर्स्ट टर्मला आणि त्याला 99 लाखाचं बजेट लावलं, पण कोणीही टेंडर न घेतल्यामुळे ते परत टेंडर तसंच राहिलं। त्यानंतर ते दुसऱ्या टर्मला आमदार झाले आणि त्यांनी भरीव असा निधी लावून 7.5 कोटी असा भरीव निधी लावून या पुलाचं काम आज तुम्ही पाहताय की पूर्ण होत आलं आहे किंवा पूर्ण झालं आहे। जवळजवळ जो पूल नसल्यामुळे गेली 20 वर्ष या पुलाला जोडणारा अनप असेल, मासरंग असेल, वरच्या भागातील जी 7-8 गावं असतील त्यांना वेसर्डे मार्गे कडगावला यायला लागत होतं बाजारसाठी आणि कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर अंतर त्यांचं वाढत होतं। त्यामुळे त्यांचा वेळही वाया जात होता, पैसेही खर्चत होते। हा करंबळी मार्ग हा शॉर्टकट आहे, फक्त 5 मिनिटात ते 10 मिनिटात ते कडगावला येऊ शकतात। त्यामुळे दैनंदिन ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी कडगाव ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळं किंवा कागदोपत्री ऑफिशियल कागदपत्रासाठी कडगाव ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळं त्यांना ये जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे आणि त्याचं काम स्वतः आमदारांनी लक्ष घालून हा करंबळी पूल कोल्हापूर बंदर पद्धतीचा बांधला की जेणेकरून पाणी अडवता येईल आणि वाहतुकी करता येईल। त्यामुळे ह्या लोकांची जी गैरसोय होती, इतक्या वर्षाचा 20 वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न होता तो आता मार्गी लागलेला आहे। आणि मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, जे लोक आंबेडकरांच्यावर टीका करतात त्यांचं काम बोलतोय एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। लाईव्ह महाराष्ट्रला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचबरोबर या गावातील ग्रामस्थ आपल्या इथे उपस्थित आहेत, आपण त्यांना थेट प्रश्न विचारूया। या पुलाची सोय झालेली आहे आणि रहदारीसाठी हा पूल परवापासून चालू होईल, तुम्हाला काय वाटतंय आणि एकंदरीत ही सोय झालेली आहे तुमची, त्यासमोर तुम्ही काय सांगाल? मी पहिल्यांदा प्रथम माननीय प्रकाशरावजी आंबेडकर यांना पहिला धन्यवाद देतो या पुलाबद्दल, बांधल्याबद्दल। आणि तसं बघायला गेलं तर हे गाव 100% करंबळी गाव हे बापू म्हणजे आमदारांचे वडील हे जवळजवळ 35 ते 40 वर्षापासून हे बापूंचं गाव आहे आणि 100% बापूंना मानणारे इथं लोक आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी हे काम झालं। ह्याच्यापासून मासरंग डेळे चिवळेपर्यंत हा रस्ता जातोय, उद्या इष्टीत होईल चालू ते आपल्याला काढते आणि ह्या ह्याच्यापासून ह्या करंबळी गावातील सर्रास लोक समाज या ठिकाणी धरणाचं काम आहे हे पूर्ण झालेलं आहे आणि इथील जे लोक आहेत शेतकरी यांच्यासाठी अत्यंत गरजेचा हा पूल होता आणि हा पूल आता पूर्ण झालेला। लाईव्ह महाराष्ट्र 9 संतोष सुतारसह शशिकांत पाटील, बुदरगड।